नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. शुक्रवारी न्यूज आली की अमेरिका आणि इराणचं जे युद्ध आहे ते आता संपणार आहे आणि संपण्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आलेलं आहे. आणि त्यानंतर मार्केटने जे काही दौड लावलेली आहे ती जवळपास सेन्सेक्स जो आहे तो 1600 पॉईंटवरती वर जाऊन क्लोज झालेला आहे. म्हणजे एकाच दिवसामध्ये 1600 पॉईंट मार्केट वरती गेलं आणि क्लोज झालं. आता यामुळे बऱ्याच लोकांना पश्चाताप झालेला आहे. म्हणजे मार्केट वरती गेलं आहे पण लोकांना पश्चाताप झाला आहे. त्याला कारण म्हणजे बरेच लोक अजूनही अशी वाट बघत होते की इथून पुढे मार्केट अजून खाली जाईल, डॉलरचा रेट वाढत जाणार आहे आणि क्रूड ऑइलचा रेट वाढत जाणार, $120 $200 पर्यंत क्रूड ऑइल जाईल आणि त्यानंतर मार्केट एकदम क्रॅश होईल आणि त्यावेळेस आम्ही इन्व्हेस्टमेंट करू आमची. तोपर्यंत अजून होल्डवरती ठेवूयात. कारण की मार्केट तर कंटिन्यू खाली पडतच होतं आणि युरोपियन मार्केट किंवा US मार्केटसुद्धा खाली पडत होतं. पण मी माझ्या प्रत्येक व्हिडिओजमध्ये हे सांगण्याचा प्रयत्न करत होतो की कोणीही मार्केटला प्रिडिक्ट करू शकत नाही. मार्केट कुठे जाईल, कसं जाईल हे कोणीही सांगू शकत नाही. आणि जर असा कोणी माणूस असता तर त्याने स्वतःच खूप सारे पैसे शेअर मार्केटमधनं कमवले असते आणि खूप मोठा माणूससुद्धा झाला असता तो. पण मार्केटला प्रिडिक्ट करणं जसं आपल्याला वाटतं तसं अजिबात शक्य नाही. आणि त्यामुळेच मार्केट जवळपास 1600 पॉईंटने वरती गेलं आणि क्लोज झालं. आणि आता जे लोक संधीची वाट बघत होते त्यांना असं वाटायला लागलं आता की आता इथून पुढे मार्केट वर जाणार आहे, आता कधी एंट्री करूयात, आता आपण परत अजून होल्ड करूयात, जेव्हा परत खाली येईल तेव्हा परत एंट्री करूयात. आणि असे करणारी लोक जीवनामध्ये कधीही इन्व्हेस्टमेंट करू शकत नाही. आणि जर त्यांनी केली तर ते चुकीच्या वेळेस एंट्री घेतात आणि मग जाऊन फसतात. कारण की त्यांना मार्केट पळायला लागतं आणि नंतर असं त्यांना वाटतं की अरे खूपच आता मार्केट पुढे गेलं आहे, आपण खूपच लेट केलं, आपण करूयात एंट्री. आणि त्यावेळेस जेव्हा ते एंट्री करतात आणि त्यानंतर मार्केट करेक्शन व्हायला सुरुवात होतं आणि मार्केट पुन्हा खाली येतं आणि त्यामुळे ह्या लोकांना खूप लॉस होतो आणि पुन्हा हे लोक एक्झिट होतात. अशाच गोष्टी होत राहतात. त्यामुळे अशा लोकांना आता ना मार्केट वर गेल्यामुळे पश्चाताप झालेला आहे किंवा होत असेल. जे लोक अशा प्रकारे मार्केटला प्रिडिक्ट करतात किंवा मार्केटला आपण जसं म्हणतोय किंवा आपण जसा विचार करतोय ना तशाच प्रमाणे मार्केट चालेला, हा जो विचार करणारी जी लोक आहेत ना हे लोक खूप मोठ्या लॉस बेअर करतात किंवा सहन करतात. आता त्याचंच एक उदाहरण म्हणजे 2-3 दिवसापूर्वी न्यूज चॅनलवरती आपण न्यूज बघत असेल, सोलापूरच्या एका मुख्याध्यापकाने आपल्या मुलांसह आणि पत्नीसह आत्महत्या केली आणि जवळपास 1,80,00,000 रुपयाचं लोन किंवा कर्ज त्यांच्या अंगावरती झालं होतं. आणि हे फक्त झालं होतं शेअर मार्केटमुळे. कोरोनानंतर त्यांनी ट्रेडिंग करायला सुरुवात केली, शेअर मार्केट करायला सुरुवात केली. सुरुवातीला खूप चांगला प्रॉफिट व्हायला लागला, नंतर मार्केट जसं पाहिजे तसं चालत नाही आणि नंतर हळूहळू हा जो लॉस आहे ना तो वाढत गेला आणि 1,80,00,000 जाऊन पोचला. आणि त्यानंतर परतीचे सगळेच मार्ग बंद झालेले असतात ना, कारण की 1,80,00,000 हा खूप मोठा नंबर आहे. आणि एवढ्या मोठ्या नंबरपर्यंत जास्तोपर्यंत पण माणसांना का समजत नाही. रॉंग डिरेक्शनला चाललो आणि आपण मार्केटला कधीही चेस करू शकणार नाही हे समजतच नाही. बरेच लोक म्हणजे तेच नाही, बरेच लोक अशा गोष्टीमध्ये अडकतात की त्यांना असं वाटतं की जेव्हा ते 1,00,000चं कॅपिटल घेऊन येतात, 10,000चं कॅपिटल घेऊन येतात, सुरुवातीला त्यांना ₹1,000 फायदा होतो, 2,000 होतो, 10,000 होतो आणि त्यांना वाटतं की आपल्याला पैसे वाढतात आहेत, आपल्याला पैसे बनतात आहेत. कारण की काहीही न करता जर ₹500,000 मिनिटामध्ये जर मिळत असेल तर लोकांना अप्रूप वाटतं ना अशी इन्व्हेस्टमेंट करायला. आणि मग लोक करतात. मग एका दिवशी 1,000चा लॉस झाला तर दुसऱ्या दिवशी परत नवीन जोमाने की कालचे 1,000 आणि आज 1,000 असे ₹2,000 मी काढेन. पण दिसत आहेत समोर ₹500 प्रॉफिट दिसतोय आजच्या दिवसात. आपण मनामध्ये ठरलेलं आहे की ₹2,000 मिळायला हवेत आणि त्या उद्देशाने ट्रेड कंटिन्यू ठेवला जातो. आणि नंतर असं लक्षात येतं की जे ₹500 मिळाले होते ते पण गेले आणि ₹1,000 परत आज लॉस झाला. म्हणजे अगोदरचा 1,000, आजचा 1,000, 2,000, पुढच्या दिवशी पुन्हा 3,000 रिकवर करण्यासाठी माणूस बसतो. पण त्यामुळे कधीही प्रॉफिटच होत नाही आणि माणसं अशा गोष्टींमध्ये अडकत जातात. मग सुरुवातीला 5,00,000चं लोन, 10,00,000चं लोन घेऊन मग पुन्हा इन्व्हेस्टमेंट केली जाते, पुन्हा कर्ज काढून ॲड केली जाते इन्व्हेस्टमेंट. पण प्रॉफिट जसा पाहिजे तसा मिळत नाही आणि नंतर एवढं मोठं कर्जाचा डोंगर घेऊन बसतात. आणि अशाच लोकांमुळे ना ज्यांना खरं तर काही मार्केटबद्दलचं नॉलेज नाही आहे, फक्त 1-2 वर्षापासून मार्केटला स्टडी करायला सुरुवात करतात आणि त्यांना वाटतं की आता आपण खूप ज्ञानी झालेलो आहोत, आपण आपल्याला सगळं मार्केट समजतं आणि आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा मार्केटमधून आपण पैसा कमवू शकतो. पण तितकंसं सोपं अजिबात नाही आहे. आणि मग अशा प्रकारच्या घटना घडतात आणि त्यानंतर आजूबाजूची जी लोकं आहेत ना ती शेअर मार्केटबद्दल त्यांची जी भूमिका आहे ना ती निगेटिव्ह होत जाते. त्यांना असं वाटतं की शेअर मार्केट म्हणजे सट्टा आणि माणसं त्याच्यामध्ये हरतात, पैसा बुडवतात आणि नंतर अशा प्रकारच्या घटना घडतात. त्यामुळे लोक
घाबरतात अशा टाईपच्या इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी. म्हणूनच मी लोकांना नेहमी सांगत असतो की कोणतीही इन्व्हेस्टमेंट किंवा स्टॉक मार्केटमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय, स्पेसिफिकली स्टॉक्समध्ये करत असाल, तर भारतातल्या टॉप 100 कंपन्यांपासून सुरुवात करा. भारतातल्या पहिल्या 100 कंपन्या आहेत त्याच्यामध्ये करा. पण लोकांना काय हवं असतं, ब्ल्यू चिप छोट्या कंपनी. 10 रुपयाचा शेअर 1000 रुपये गेला, 5 रुपयाचा शेअर 10,000 रुपये गेला, 1 रुपयाचा शेअर 400 रुपयावरती गेला. अशा टाईपच्या इन्व्हेस्टमेंट त्यांना आवडतात. पण मी तुम्हाला सांगतो की हे एक प्रकारचं लॉटरी आहे. तुम्ही जेव्हा लॉटरीचं तिकीट काढता, 100 तिकीट जेव्हा काढता, तेव्हा कधीही तुम्हाला 10 लाखाचं प्राईज मिळत नाही. किंवा तुम्ही 1000 तिकीट काढल्यानंतरसुद्धा तुम्हाला 10 लाख रुपयाचं जे प्राईज आहे ते मिळत नाही. का मिळत नाही? कारण की ते लाखो नाही करोडो जे छापले जातात लॉटरीचे तिकीट, त्याच्यातनं एखाद्या माणसाला ते तिकीट लागतं. आणि ते पण एखाद्या म्हणजे खूप वर्षातनं एखाद्याच माणसाला लागतं. आणि तसंच ह्या ब्ल्यूचिप कंपनीचं सुद्धा आहे की तुमच्याकडे एखाद्या ब्ल्यूचिप कंपनीचा फंड स्टॉक तुम्ही घेतला आणि तुम्हाला असं वाटेल की तो आता अचानक 400 रुपये जाईल, 500 रुपये जाईल, 1000 रुपये जाईल. पण हा ब्ल्यूचिप कंपनीचा जो स्टॉक घेतला आहे ना, ते सुद्धा एक लॉटरीचं तिकीट आहे. लागला तर तुमचा लाईफ बनून जाणार आणि नाही लागला तर तुमची जेवढी काही इन्व्हेस्टमेंट आहे ना ती घेऊन जाणार. मग अशा किती कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार? 10,000 कंपन्यांमध्ये, 100 कंपन्यांमध्ये, 200 कंपन्यांमध्ये तुम्ही अशा ब्ल्यूचिप कंपनीजमध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर याचा अर्थ तुम्ही तुमचं पूर्ण कॅपिटल अशा कंपनीजमध्ये घालवतात. आणि त्या कंपनीज जर बंद झाल्या किंवा त्यांनी तुमचं इन्व्हेस्टमेंट घेऊन गेल्या तर काय करणार? तुम्हाला पण असं वाटणार की नाही. मग तुम्ही लोकांना ज्ञान देणार की स्टॉक मार्केटमध्ये पैसे बुडतात, मी माझे पैसे बुडवून बसले. पण हेही सांगा की तुम्ही कोणत्या कंपनीज घेतल्या होत्या आणि का घेतल्या होत्या, त्याच्या पाठचं रिझन काय होतं. तर लोकांना स्टॉक मार्केट हा एक प्रकारचा आहे ना सट्टा वाटतो की जिथे जायचं, काहीतरी पैसे लावायचे आणि लाखो करोडो रुपये घेऊन यायचं. पण ते तितकंसं अजिबात सोपं नाही आहे आणि होऊ शकत नाही. त्यामुळे स्टॉक मार्केट असो किंवा स्टॉक मार्केट रिलेटेड कोणत्याही टाईपची इन्व्हेस्टमेंट असो, त्याच्यासाठी तुम्हाला चांगल्या गोष्टी किंवा चांगले स्टॉक, चांगले फंड्स निवडणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही चुकीचे फंड, चुकीचे स्टॉक्स निवडले तर लाँग टर्ममध्ये वेल्थ क्रिएट होणारच नाही ना. कारण की इथे स्टॉक मार्केटमध्ये वेल्थ क्रिएट कधी होते, ज्यावेळेस तुम्ही ती इन्व्हेस्टमेंट तुमची लाँग टर्ममध्ये घेऊन जाता. तुम्ही भारतातल्या पहिल्या 100 कंपन्यांचे जर स्टॉक घेतले आज आणि 10 वर्षानंतर त्यांची विक्री करायला गेला तर नक्कीच तुम्हाला त्याच्यामध्ये खूप चांगला रिटर्न्स मिळू शकतील. कारण की त्या टॉप 100 कंपनीज आहेत. पण तुम्ही अशा कंपनीजमध्ये इन्व्हेस्टमेंट करता किंवा अशा फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करतात ज्याच्यामध्ये खूप चांगले रिटर्न्स नाही मिळणार आहेत तुम्हाला. आणि तुम्हालासुद्धा माहिती आहे. पण तुम्हाला काय वाटतं की कसा तरी जॅकपॉट लागेल मला आणि मग मी पैसे त्याच्यामध्ये मिळवेल. किंवा काही लोक, जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं की काही लोकांना आता वॉर थांबल्यामुळे पश्चाताप व्हायला लागला की आमची संधी गेली. तर मित्रांनो, स्टॉक मार्केटमध्ये असो किंवा म्युच्युअल फंडमध्ये असो, तुम्ही मार्केटला चेस करण्यासाठी कधीही जाऊ नका. जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटतं आहे की आता मार्केट खाली आहे आणि आता मी एंट्री करू शकतो, खूप नाही, सगळे कॅपिटल घेऊन जा आणि सगळे कॅपिटल इन्व्हेस्ट करा असं मी अजिबात म्हणत नाही आहे. पण जेवढं शक्य होईल तेवढी अमाऊंट गुंतवत राहा की असं नको व्हायला की आपल्याकडनं सगळे चान्स मिस जातील. म्हणून अशा प्रकारचे सिस्टमॅटिक पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे. त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही. अजूनही माहीत नाही की मार्केट इथून पुढे खूप वरती जाईल किंवा खूप खाली जाईल. अजूनही काही सांगू शकत नाही. पण बऱ्यापैकी मार्केट अजूनही कंट्रोलमध्ये आहे. जवळपास 75,000 पॉईंटवरती सेन्सेक्ससुद्धा आलेला आहे. तर अजून पण कुणाला लमसम इन्व्हेस्टमेंट करायची आहे किंवा SIP करायची आहे तर ही चांगली अपॉर्च्युनिटी असू शकते. इथून पुढे म्हणजे असं सांगितलं जातं आहे की आता वॉर थांबणार आहे आणि त्यानंतर 60 दिवसाच्या आत करारावरती सह्या घेतल्या जातील आणि जर 60 दिवसाच्या आत करार नाही झाला तर मार्केट पुन्हा तिथून खाली येऊ शकतं. सगळ्या जरतरच्या गोष्टी आहेत. 60 दिवसाच्या अगोदरच जर करार झाला तर इथून पुढे मार्केटवरती सुद्धा जाऊ शकतं. त्यामुळे ह्या सगळ्या जरतरच्या गोष्टीमध्ये आपण अडकण्यापेक्षा आपल्याला काय करायचं आहे की आपण सिस्टमॅटिक पद्धतीने जेव्हा जेव्हा मार्केटमध्ये अशा टाईपच्या संधीज मिळतील त्यावेळेस आपली इन्व्हेस्टमेंट करत राहणं आणि ती इन्व्हेस्टमेंट लाँग टर्मसाठी घेऊन जाणं. कारण की आपण जी इन्व्हेस्टमेंट करतो आहोत ती फक्त एका महिन्यासाठी किंवा 6 महिन्यासाठी, वर्षभरासाठी करत नाही, तर ती लाँग टर्मसाठी म्हणजे 5 वर्षासाठी, 8 वर्षासाठी, 10 वर्षासाठी, 12 वर्षासाठी करतो आहे. म्हणजे आत्ता जो काळ आत्ता चालू आहे, मार्केटचा आत्ता जो सिच्युएशन चालू आहे वर्ल्ड वाईड, ही सिच्युएशन काही लाँग टर्म राहणार नाही. त्यामुळे पुढे आपण जी काही इन्व्हेस्टमेंट आत्ता केलेली असेल त्याचा नक्कीच आपल्याला फायदा मिळू शकतो. त्यामुळे अशा संधीचा फायदा घेत राहा. तर हेच होतं मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी सांगण्याचा हाच प्रयत्न केला की जेव्हा जेव्हा मार्केटमध्ये अशा प्रकारच्या अपॉर्च्युनिटीज मिळतील त्या अपॉर्च्युनिटीजचा फायदा घेत चला आणि लाँग टर्ममध्ये वेल्थ क्रिएट करायला सुरुवात करा. यामध्ये माझं कुठेही रिकमेंडेशन नाही की तुम्ही बाय करा, होल्ड करा किंवा सेल करा. हा एज्युकेशनल पर्पजसाठी बनवलेला व्हिडिओ आहे, त्याच्याकडे त्या दृष्टीने पहा.
आजचा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात मित्रांनो अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.